नमस्कार मित्रांनो, नशीब आणि सिरीमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत। सर्वजण लक्ष्मीपूजनाच्या पूजेसाठी आलेले असतात। गिरजाचा असा समज होतो की हे घर रुद्राचंच आहे। नागेश्वर देखील स्वागत करतो आणि सर्वजण आतमध्ये येतात। या सर्वांना पाहून उर्वशीला काय आनंद झालेला नसतो। इकडे सगुण मावशीला खूप दुःख झालेलं असतं की सर्वजण तिकडे पूजेला गेले, वाईट देखील वाटतं। इकडे नागेश्वर नशिबाची लाडवाची प्रथा सर्वांना सांगतो आणि हा मान म्हणजे नशिबाचा लाडू दरवेळेस मलाच भेटतो हे देखील सांगतो। लाडू दिल्यानंतर तो खायचा नाहीये, तो पहिले फोडून बघायचा आहे, नंतर खायचा असं तो सांगतो। इकडे रुद्रा आणि उर्वशी सर्वांना लाडू वाटतात। रुद्रा ज्यावेळेस गिरजाला लाडू द्यायला जातो त्यावेळेस दोघांमध्ये हसी मजाक होते। तुमचा तुम्ही निवडा असं ती बोलते। सर्वजण लाडू फोडून बघतात तर कुणालाच मिळत नाही। गिरजा सर्वात शेवटी फोडते त्यावेळेस त्याच्यामध्ये नाणं दिसतं आणि दत्तू जोरात ओरडतो, माझी मुलगी नशीबवान, तिला नाणं भेटलं। इकडे नागेश्वर तर शांतच बसलेला असतो, एकटक तिच्याकडे बघत असतो, खूप चिडलेला असतो, पण त्याचा लाडू तिला मिळालेला असतो। एक एक पाऊल गिरजा त्या दिशेने जाऊ लागतो, गिरजा मात्र घाबरू लागते। नागेश्वर लगेच बोलतो, काय ठरवलं तुम्ही, काय ठरवून आलात या ठिकाणी? रावण दहनाचा मान तुम्ही मिळवला आणि आज लाडूचा देखील मान तुम्हीच मिळवला। हे नाणं तुमच्याकडे म्हणजे नशीबवान। तो तुझ्या डोक्यावर खांद्यावर हात ठेवतो, नशीबवान मुली नशीब जपून ठेवू असं बोलतो आणि मनात बोलतो, नशीब तुझं काम माझं। गुरुजींना सर्व घटना फोन करून सांगतो। इकडे रुद्रा आणि गिरजा एकमेकांशी मैत्रीची गप्पा मारत असतात, एकमेकांशी बोलत असतात। हे उर्वशीला काय पटत नसतं। उर्वशी सुभानरावला बोलवते आणि काहीतरी प्लॅन सांगते आणि जोरात हसते। असेच नवनवीन अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल